बोला काय तुमची समस्या आहे? आम्हाला लाईट पाहिजे डबल सिंगलची. तुमच्या मालकाचं नाव सांगा संपूर्ण. आनंदा लक्ष्मण बिचुकले. तुम्हाला हे घरकुल जे मिळालेलं आहे ते कशात मिळालेलं आहे? आम्हाला ग्रामपंचायतीनं तिकडून मिळलंय. पण तुम्हाला शासनाकडून घरकुल हे दिलेलं आहे, तुम्ही बनवलं आहे. पण तुम्हाला काय झालं आहे की लाईटची समस्या आहे ना. हो. तुम्हाला ही जी लाईट दिलेली आहे दिसती ती कुठली लाईट दिली त्यांनी? आम्हाला मोटरवली दिली आहे, ती सारखी लाईट जाते. संध्याकाळची कवा नसती कवा असते लाईट संध्याकाळची. असं आम्हाला इचुकट्याचं भ्या वाटतं पोरांचं इथं. अडचण किती बघा इथं. आम्हाला इथं लाईटीचा खांब पाहिजे, लाईट पाहिजे आम्हाला इथं जवळ एक. तुमची समस्या आहे की तुम्हाला इथं लाईट पाहिजे. लाईट पाहिजे बरं. आम्हाला. तुम्हाला ह्या आनंदराव बिचुकलेंच्या मिसेस बोलत आहेत. तुमच्याकडं पाण्याचं कसं काय नियोजन आहे? पाणी आम्हाला वाज कमी येतं. पाणी आम्हाला वाज पाहिजे पाणी आम्हाला. पिण्याचं पाणी कसं काय वाटतंय तुम्हाला? प्यायला वाज पाणी आहे चांगलं, पण वाज एवढंच येतं पाणी आम्हाला खाली. असं आहे. आणि तुमची जी रान आहे ती रानाला जे पाणी मिळायला पाहिजे ते मिळतंय का? नाही, पाणी नाही आम्हाला रानाला. आम्हाला होल पाहिजे वाज सरकारी कुंडी. नाही, सरकार कुंडी वाज तरी आम्हाला सरकार पाहिजे ना. नाही, आता ते होल कसं आहे तो कृषी अधिकाऱ्याचा विषय आला. काय ते हे करायचं. शेतीला पाणी नाही आम्हाला. आम्ही आमच्या रानात नाही, हे दिसतंय की मग तुम्ही मतदान करताना विचार केला होता ना की काय ते कोणते महेश शिंदे म्हणले होते ना तुम्हाला पाणी देतो, दिलं का त्यांनी पाणी? पाणी आम्हाला नाही दिलं त्यांना. असं होय. ह्या भागातल्या समस्या आहे त्या. महेश शिंदे साहेब बघा कसं आहे की फक्त पंचवार्षिकला नारळ फोडायचं. शशिकांत शिंदे साहेबांनी फोडलं होतं आणि तुम्ही बी असं नारळच फोडून काहीतरी बोलला आणि ह्या समस्या काय क्लिअर होत नाही त्या. बघा, शासनाने ह्याच्यावरती अवश्य विचार करावा. जलकाम बांधकाम मंत्री आहेत, त्यांनीसुद्धा हा विचार करावा. धनगरवाडीची ही समस्या आहे की त्यांच्या शेतीला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे. हो, प्यायचं पाणी गंभीर झालंय. या तुम्ही बोला साहेब. या की बोला की तुमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होईल. बोला. शेतीचं नाही, तुम्ही बोला तुम्ही पुरुष या की. शेतीला पाणी आपल्याला पाहिजेच की. अहो बोला की 2 मिनिटात तुम्ही बोला की महेश शिंदेकडे जाते तक्रार तुमची. बोला. या इकडे अण्णा. अहो बोला की तुम्ही. बोलायला काय वांधा आहे तुम्हाला? तुमचा चेहरा नाही आम्ही दाखवत, तुम्ही फक्त बोला. चेहऱ्याचा विषय नसतो. बोला. हॅलो, नमस्कार साहेब. नाही, पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्नच आहे समजा इकडं. कारण इकडं दुष्काळ भागच आहे आपल्याला. कोरेगाव तालुका उत्तर कोरेगावमध्ये निम्मा भाग हा संपूर्ण वंचितच आहे. एवढं भाग आहे. तर पाण्याचा प्रश्न सुटला तर लयच भारी काम होईल. लोक आपलं करून तरी खायला मोकळे होतील ना अशा परिस्थितीत. तर पाण्याचा जेवढा होता होईल एवढा लवकरच जर पाण्याचा प्रश्न सोडवला तर अतिउत्तमच काम होईल ना. बघा साहेब, तुमचेच मतदार आहेत आणि हे जे धनगरवाडी जे बिचुकले साहेब आहेत त्यांनीच तुम्हाला आव्हान केलेलं आहे की काय करायचं ते बघा. सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच टाकला जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.